हाय हॅलो फ्रेंड, कशा सगळे मस्त मजेत ना. आज पुन्हा मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि तो तुमच्यासोबत मी शेअर करते. तर आम्ही चाललो आहेत वेलांकणीला आणि लोकमान्य टिळक म्हणजेच LTTवरून नागापट्टिनमला चा प्रवास आहे आमचा. आणि हा प्रवास खूप मोठा होणार आहे. कमीत कमीत आम्हाला इथे 27 ते 28 तास कदाचित लागतील. माहीत नाहीत प्रॉपर, कारण फर्स्ट टाईम आहे म्हणून. सो ट्रेनमध्ये बसल्याने बराच टाईम निघून गेल्यानंतर थोडासा मी नाश्ता करायला घेतला आहे. घरातून आणलेलंच आहे आणि फक्त इथे जे शेंगे आहेत ना उकडलेल्या त्या ट्रेनमध्ये घेतलेल्या आहेत. आणि एवढा लांबीचा जो प्रवास आहे तो फर्स्ट टाईम करतो आहे. खरं म्हणजे फर्स्ट टाईम चाललं आहे. आणि बोलतात ना, तेव्हाचं जो बोलवणं आलं आणि वेलांकणी जाणं एवढं सोपं नाही, की तो एवढा लांबचा प्रवास आहेच. आणि खरं म्हणजे तिथे जाणं म्हणजे ते सौभाग्यच आहे ते, आणि ते आम्हाला लाभलेलं आहे. तर माझी फॅमिली आहे, मी, माझी मुलं आणि माझे मिस्टर आणि तसेच भावाची बायको, मुलगा आणि माझी मम्मी पप्पा आणि माझा छोटा भाऊ पण, असे मिळून आम्ही 10 माणसं चाललेलो आहोत. हा आमचा प्रवास सुरू झालेला आहे. आता कधी संपेल, कारण दुपारीची ही 1:15ची ट्रेन होती आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6:30 ते 7 वाजता आम्ही पोचणार आहोत नागपट्टिनमला. तर इथे थोडीशी ट्रेनमध्ये इयरिंग्स वगैरे तिथे थोडी शॉपिंग केलेली आहे. मध्येच काळोख होतो आहे कारण भोगदा येतो आहे, टनल येतो आहे त्यामुळे. आणि टाईमपासमध्ये थोडासा मोबाईलमध्ये राहून टाईमपास. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्रयत्न करणार आहे आम्ही जेव्हा वेलांगणीला पोचू तेव्हा तिथले पण दृश्य टिपण्याचे प्रयत्न करणार आहे. माहिती नाही कितपत योग्य होईल. आणि इथे आहे लोणावळ्याचं हे आहे, तुम्हाला दिसत असेल. आम्ही लोणावळ्याला पोचल्यानंतरचं हे थोडंसं आम्ही प्रवास आमचा चालू आहे. आणि बाहेर तुम्ही बघत असाल तर आम्ही मध्ये ह्याच्यामध्ये आलेलो आहोत आणि चेन्नईला पोचलो. आणि चेन्नईचा हा आहे स्टेशन. आणि खरं बघायला गेलं ते खूप छान असं ग्रीनरी, झाडं, आंब्याची झाडं, माडाची झाडं, आणखी नारळाची केळ्याची झाडं भरपूर सारी आहेत. आणि हा प्रवास असाच चालू राहिला आहे आणि बघायला खूप मस्त छान वाटतं. दुपारचा प्रवास असल्यामुळे थोडासा त्रास होतो आहे, कारण आम्ही अशा साईडला बसलो तिथे ऊन येतं आहे आणि थोडंसं उन्हाने भरपूरच त्रास झालेला आहे आम्हाला. आमच्या सीट्स पण होत्या त्या RAC होत्या, कन्फर्म झाल्या नव्हत्या. RACमध्येच आम्हाला
सो फायनली आम्ही आता नागापट्टिनमला पोचलो आहे. ट्रेनमधून उतरल्यानंतर पुढचा प्रवास सुरू आहे. आता आम्हाला इथून जायचं आहे वेलांकणीला, कारण ही जी ट्रेन आहे ती करईकरपर्यंत होती, म्हणजे ती वेलांकणीला थांबत नाही आहे. नागापट्टिनमवरून डायरेक्ट करईकरला जाणार. आणि त्या इथून आता प्रवास कसा आहे, कारण आम्ही जेव्हा सर्च केलं होतं तेव्हा मला एवढं माहीत होतं की रिक्षा आहेत, पण आता बाहेर जाऊन आपल्याला नक्की कसं काय आहे ते समजेल. तर इथे रिक्षा पण आहेत, कारण इथे पण सीटवरती घेऊन जातात पर पर्सन, काय त्यांचा जो चार्ज असेल तो. नंतर आम्ही इथे सर्च केला आणि त्यानंतर आम्हाला इथे बसेस होत्या, त्या पर पर्सन होती 70 रुपये. त्या हिशोबाने आम्हाला ते घेऊन जाणार. आणि आमच्या वेलांकणीचा जो आसपासचा एरिया आहे ना, जिथे रूम हॉटेल असतील तिथे इथे आम्ही बसमध्ये बसलो आहेत. आणि थोड्या कसं जायचं काय आहे ते पुढचा प्लॅनिंग चालला होता. सो फायनली आता आम्ही इथे पोचणार आहोत. हे तुम्हाला दिसत असेल ना, चर्च, म्हणजे चर्चची सुरुवातच झाली आहे. हा छोटासा गाव आहे पण इथे चर्च आहेत आणि जो सुकून आहे ना इथला, तो आम्ही शब्दात बयान करूच नाही शकत. एवढं भारी वाटतं. बसमध्ये उतरल्यानंतर पुढचं आहे म्हणजे रूम शोधणं, कारण इथे येऊन तुम्हाला रूम बुक करावं लागतं. ह्याचं हे ऑप्शन नाही आहे, म्हणजे आपण फोन करून वगैरे बुकिंग करणं हा ऑप्शन नाही आहे. तर आम्हाला फायनली 2 रूम भेटलेले आहेत. आम्ही 10 माणसं आहेत, 10 माणसासाठी 2 रूम आहेत, 3 बेडचा 1 रूम आहे. सो आम्हाला ॲडजस्ट होण्यासारखं आहे आणि ते रूम बुक करून आता आम्ही रूमवरती पोचलो आहे. एसीचा रूम आहे, म्हणजे 2 रूम बुक केले आहेत. एक रूम 3,000 असं आहे, चार्जेस सांगितले आहे. आणि ठीक आहे, मोठा आहे, बेड आहे, प्राईसच्या हिशोबाने चांगलंच आहे. आता बघू, 3 दिवसाचा आमचा स्टे असणार आहे, 3 नाईट असणार आहेत. आजपासून 3 नाईट पण सुरू केलं त्या हिशोबाने. तू लवकरच, कारण एवढे थकले दिसत असेल, डोळे काळे झाले, टॅनिंग झाले. फक्त ना आम्हाला आम्ही पूर्ण सगळं दिवसभरात आम्हाला कंटाळा अक्षरशः आलेला आहे. त्यामुळे प्लीज आम्हाला सांभाळून घ्यावे.